नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. फाशीपूल ते संतोषी माता चौक रस्त्यावरील वन विभागाच्या कार्यालयासमोरील फुटपाथवर सुशोभीकरणासाठी ओटे बांधणे व विद्युत व्यवस्था करण्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न. हरिभक्त परायण विठ्ठल महाराज चौधरी उर्फ मोठे बाबा यांच्या 15व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता. श्री आशापुरी देवी मंदिराच्या प्रांगणात जिल्हास्तरीय वारकरी मेळावा व जीवन गौरव पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न. देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील भोई सोसायटीत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ. आणि माजी आमदार फारुख शहांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनातर्फे 100 फुटे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौक रस्त्यावरील वन विभागाच्या कार्यालयासमोरील फुटपाथवर सुशोभीकरणासाठी ओटे बांधणे व विद्युत व्यवस्था करण्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत 25 लाख रुपये खर्चून फाशीपूल ते संतोषी माता चौक रस्त्यावरील वन विभागाच्या कार्यालयासमोरील फुटपाथवर सूर्य नमस्काराचे 12 आसन व 14 फुटी LED कव्हरच्या कामाचा लोकार्पण सोहळा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. शहरातील वन विभाग कार्यालयासमोरील फुटपाथवर सुशोभीकरणासाठी ओटे बांधणे व विद्युत व्यवस्था करण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्फत स्थानिक विकास निधीतून 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. सदरचे काम पूर्ण झाल्याने या कामाचा लोकार्पण सोहळा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, जयश्री आयरराव, हिरामन गवळी, महेश मिस्त्री, महादेव परदेशी, वैशाली शिरसाट, हर्षकुमार रेलन, मायादेवी परदेशी, आरती पवार, भारती माळी, चंद्रकांत उगले, भिकन वराडे, बन्सी जाधव, सुनील बैसाने, राकेश कुलेवार, प्रवीण अग्रवाल, किरण जोंधळे, गुलशन उदासी, अमित पवार, योगेश इशी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज धुळे शहरात वचनपूर्तीची सुरुवात झालेली आहे. माझे आमदार स्थानिक निधी अंतर्गत या ठिकाणी 50 लाखाचं सूर्यनमस्कारचे जे 12 आसन आहे त्याचं आज या ठिकाणी लोकार्पण आदरणीय माजी खासदार आमचे नेते डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदरणीय नितीन कापडणीस साहेब, माजी महापौर चंदूबापू, हिरामनप्पा, जयश्रीताई, मायादेवी परदेशी, वैलभाऊ मिस्त्री, सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी याचं लोकार्पण सोहळा झालेला आहे. तसंच समोर आपल्याला एक अतिशय सुंदर असं पोलवर LED कव्हर दिसतंय. हे धुळे शहरातील जेवढे मुख्य रस्ते आहेत, जसं नागावबारीपासून तर गुरुद्वारापर्यंत, स्टेशन रोड हा पहिल्या टप्प्यामध्ये असे सर्व पोलला 14 फुटी असे LED कव्हर या ठिकाणी येणार आहे. धुळे शहरात अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी रस्त्याच्या काठी असेच 14 फुटी बोलाड या ठिकाणी आपण लावणार आहोत. टप्प्याटप्प्याने सर्व कामांना आता सुरुवात झालेली आहे. मग ते मॉल असतील, विविध ठिकाणचे पाचकंदीलचे मार्केट असतील, या सर्व गोष्टींना सर्व धुळेकरांना 1 ते 1.5 वर्षात या धुळ्यात बदल होताना दिसते. माझी धुळेकरांना विनंती आहे का आपण फार चांगले कामं या ठिकाणी करत, याची देखभाल आणि निगा या प्रत्येक जनतेचं काम आहे, त्यांनी राखावी आणि काहीतरी चांगलं केल्यानंतरच या शहराला काहीतरी चांगलं वाटेल. परंतु विरोधकांचं काम आहे कोर्ट कचेरी करणं, त्यांना लगलाभ हो, त्यांनी करत राहू, परंतु आम्ही विकासाचे काम या शहरात करत राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो. जय श्रीराम. धुळे तालुक्यातील वरखेडे येथे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज चौधरी उर्फ मोठे बाबा यांच्या 15व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित 3 दिवसीय अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची हरिभक्त परायण विशाल महाराज कोले यांच्या काल्याच्या कीर्तनाने रविवारी समाप्ती करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिरासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील वरखेड येथे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज चौधरी उर्फ मोठे बाबा यांच्या 15व्या पुण्यस्मरणार्थ 3 दिवसीय फिरता नारळी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचे
दिनांक 5 ते 7 डिसेंबर दरम्यान गंगा माध्यमिक विद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवानिमित्त 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. पहाटे 5 ते 6 काकड आरती, सकाळी 7 ते 11 गाथा भजन, दुपारी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ व रात्री 8 नंतर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 5 रोजी हरिभक्त पारायण उमेश महाराज दसरथे आळंदी, दिनांक 6 रोजी हरिभक्त पारायण सुनील महाराज मंगळापूरकर नाशिक यांचे कीर्तन संपन्न झाले. दिनांक 7 रोजी हरिभक्त पारायण विशाल महाराज कोले मुक्ताईनगर यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची समाप्ती करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी महाप्रसादीचेही आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. त्या सेवकाला सांगितलं तू त्या बैठकीत जायचं, ते पाण्याची बाटली आणू जा. त्या बैठकीत गेला की इशाऱ्याने खोनेने बलराम दादा बसलेले असतील, त्यांना आवाज दे, त्यांना बाहेर बोलावं आणि त्यांच्याशी बोल. ऐका बरं काय मी काय बोलू त्यांच्याशी, तू त्यांच्याशी काय बोलतो याच्याशी मला घेणं नाही, फक्त काहीतरी त्यांच्याशी बोलत राहा. कृष्णाचा माणूस बलराम दादाला भेटायला आला आणि काहीतरी बोलतो हे त्या बसलेल्या बहादरांना दिसलं पाहिजे. त्यांना तो दिसला की आपलं कामच झालं. निवडणुकीचा काळ मोठा संवेदनशील असतो. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी बैठक चालू, पण हा गेला झाला पाहिजे ना. स्वेटर घातलंय ती, बरेच जण इथे स्वेटर घालून आले, पण तुमची स्वेटर पाहून असं वाटते आपण जर शिवरायाच्या काळात असतो तर आपले किल्ले गेलते समजा हातातून. कारण आपल्याला कोणताच ऋतू मानवत नाही, आता खरंच मानवत नाही. तुम्ही असू दे, मी असू दे. बलराम दादा का हो, दादा तुम्हाला कोणीतरी बोलावतंय हो. नाही ना, आपल्याला नाही बोलावणार. अहो दादा तुम्हालाच बोलावतंय. तो बघा कृष्णाचा माणूस दिसतो. दादा उठले गेले. काय रे, ते तुमच्या भावाने पाठवलं जरा. दादाचा दरारा. हा काय नाही, तुमची तब्येत कशी काय भाऊ म्हटलं. दादा म्हणत वेळा झाला का तू, बाळा ही वेळ आहे का रे तब्येत विचारायची. अरे या टायमाला मेला तो कोणी विचारत नाही पठ्या, तू आता तब्येत विचारतो. हो पण तुमच्या भावाने सांगितलं. बरं झालं का तुझं. नाही म्हटलं ते कापसाच्या भावाचं काय. दादा आणायला नाही रे माझ्याजवळ आता इथं काही, तर तुला हाणला असं मी. त्याला दिलं काढून आणि दादा येऊन बसले. सगळे कोमात गेले. कामच झालं. ते म्हणत ज्या त्या हातात चाब्या दिल्या तोच मॅनेज झाला. कृष्णाचा माणूस आणि दादाला भेटतोय मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे काय. एक जण म्हटला दादा, अरे कोण होतं, म्हणजे कृष्णाचा माणूस होता. काय म्हटला, तब्येत विचारत होता. काय बोलता दादा, या टायमाला कोणी तब्येत विचारते का दादा. खरं बोला तुम्ही काय म्हणत. अरे दादा म्हटलं मी खोटं बोलत नाही, खरं तो तब्येत विचारत होता. दादा तुम्ही काही म्हणा गड्या, दादा तुम्ही शरीरानं इकडे मनानं तिकडे. दादा आता अजित दादा आपलं हे सॉरी बलराम दादा जरा गरमच माणूस, चुकून नाव आलो. तुमच्या सहवासाचा परिणाम होतो जरा. उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ यांच्या वतीने शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील श्री आशापुरी देवी मंदिराच्या प्रांगणात जिल्हास्तरीय वारकरी मेळावा व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित फिरता नारळाचा जिल्हास्तरीय वारकरी मेळावा व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील श्री आशापुरी मंदिराच्या प्रांगणात मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण कांतीलाल सूर्यवंशी हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हाभरातून आलेल्या वारकरी दिंड्यांच्या नानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण आशापुरी मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. गेल्या 2 वर्षांपासून जिल्ह्यात सातत्यपूर्ण मेळावा घेण्यात येत असून हा 9वा मेळावा आहे. शिंदखेडा महिला वारकरी मंडळाने नारळ घेतले होते, त्यामुळे येथील कुलस्वामिनी श्री आशापुरी देवी मंदिराच्या प्रांगणात त्याचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 800 ते 900 वारकरी जिल्ह्यातून या मेळाव्याला उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात भजन झाले, तसेच हरिभक्त पारायण महारोगिरी गोसावी यांचे प्रवचनही झाले। या प्रसंगी वारकरी सेवेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महारोगीर दौलतगीर गोसावी यांना सेवारत्न पुरस्कार, तर कांतीलाल तुळशीराम सूर्यवंशी, भाजप जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी राकेश खलाने, वासुदेव पाटील, भाजप आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पाटील, पांडुरंग माळी, बळसाने येथील गायनाचार्य शिवाजी हालोरे आदी मान्यवर उपस्थित होते। जय हरी, रामकृष्ण हरी। मी अनिल जगताप, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ। गेल्या 2 वर्षापासून या धुळे जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ आयोजित फिरत्या नारळाचा जिल्हास्तरीय वारकरी मेळावा हा सातत्यपूर्व हा 9वा मेळावा उत्तर महाराष्ट्र वारकरी मेळावा जो आहे फिरत्या नारळाचा हा 9वा कार्यक्रम शिंदखेडा महिला मंडळाने हा नारळ घेतलेलं होतं। आणि त्या अनुषंगाने आज 6 डिसेंबर 2025 रोजी कुलस्वामिनी आशापुरी माता मंदिर परिसरातील मंगल कार्यालयामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचा या फिरत्या नारळाच्या जिल्हास्तरीय वारकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। सुमारे जवळजवळ 800 ते 900 संपूर्ण जिल्ह्यामधून या फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाला वारकरी बंधू बहिणी मातापिता उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये जीवन गौरव पुरस्कार सोहळा देखील आम्ही या ठिकाणी केला। इंजिनियर के टी राव साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बापू खलाने, त्याचबरोबर भाऊसाहेब नारायण पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईच्या यांना आज आम्ही या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार दिला। आज सकाळच्या सत्रामध्ये भजन झालं 8:30 ते 9:30 आणि 9:30 ते 11 वाजेपर्यंत हरिभक्त परायण मारुमुराद गिरी सडगावकर यांचे प्रवचन झाले। त्यानंतर वारकरी व्यासपीठ झालं, त्यानंतर सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले असं पुन्हा एक व्यासपीठ झालं। आणि या ठिकाणी वृद्ध कलावंत मानधन जी काही समिती ती लवकर व्हावी, 100हून 250 लोकांना मानधन मिळावं यासाठी संख्या वाढ व्हावी, 5,000हून 7,500 रुपये मानधन वाढू मिळावं 2,500 यासाठी आज या फिरत्या नारळाच्या कार्यक्रमामध्ये ठराव केले गेले। ते ठराव आपले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल साहेब यांच्या माध्यमातून शासनाला आपण ते पाठवणार आहोत। भविष्यामधला फिरत्या नारळाचा कार्यक्रम 5 फेब्रुवारी 2026 रोजी कुलस्वामिनी गोकुळ माता मंदिर, गोकुळ नाला, निजामपूर जैताने या ठिकाणी होणार आहे। सूची भोजनाच्या कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आम्ही आयोजन केलं होतं। सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन झालं। सगळ्या वारकऱ्यांचा आभार मानून कार्यक्रमाचा समारोप पसारांनी केला। धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील भोई सोसायटीत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ महादेव परदेशी यांच्या हस्ते संपन्न झाला। धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील भोई सोसायटीत अविनाश पाटील यांच्या घरापासून ते प्रदीप पाटील यांच्या घरापर्यंत 30 लाख रुपये खर्चून होणाऱ्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ भाजपचे नेते महादेव परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला। भोई सोसायटीत सदरचा रस्ता व्हावा यासाठी कल्पेश थोरात यांनी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्यामुळे सदर कामासाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी 30 लाख रुपये मंजूर केले होते। सदरच्या कामाचा महादेव परदेशी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी कल्पेश बच्चाव, सकाराम फुलपगारे, योगिता ढोले, वर्षा ढोले, वंदना फुलपगारे, उषा भोई, वैशाली माळी, शकुंतला मोरे, प्रतिभा फुलपगारे, प्रदीप पाटील, सीमा पाटील, मोहन सोनवणे, दीपमाला सोनवणे, शोभा वाडिले, सुरेखा कारभारी, संगीता जोशी, सुरेखा गोसावी, लता मराठे, मनीषा बच्चाव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अग्रवाल यांच्या मागे सतत आपले कल्पेश नाना थोरात यांनी पाठपुरावा करून हा रस्ता लवकरात लवकर कसा तयार होईल, कारण की मी त्या ठिकाणी उपस्थित होतो। नाना दरवेळेस सांगायचे की तो रस्ता लवकर उद्घाटन करा, आचारसंहिता चालू होणार आहे भैयासाहेब। यांनी नानांना सांगितलं की उद्घाटन करून घे लवकरात लवकर, कारण की सांगता येत नाही आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे। कल्पेश नानांनी पिण्याच्या पाईपलाईनचं पण काम तुमचं करून ठेवलेलं आहे, म्हणून सर्वांनी कल्पेश नानाचं अभिनंदन करावं टाळ्या वाजवून। एक आपल्यातला तरुण येतो, आता सर्वांनी एक ठाम निर्णय घ्यायला हवं। जसं निसर्गाचा बदल असतो तसं या प्रभागात आता बदल घडवला पाहिजे, तरुणांना संधी द्यायला हवी पाहिजे। आमचे काकाश्री, मी काकाश्रींना 20-25 वर्षापासून ओळखतो, ताईंना ओळखतो। त्यांचं कार्य तिथं जाऊन बघा तुम्ही, सकाळपासून लोकांच्या सेवेत असतात, सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांच्या ज्या समस्या असतात त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी हे असे नगरसेवक आपल्या वार्डात पाहिजे, जेणेकरून ज्या लोकांच्या समस्या आहे त्या शासन दरबारी जाऊन
त्या पूर्ण समस्या मार्गी लागायला पाहिजे व आपल्याला यावेळेस शहरासाठी अनुपभाई अग्रवाल हे आपले धर्मयोद्धा म्हणून आपल्याला आमदार मिळालेले आहे. त्यामुळे सर्वांनी यावेळेस या परिसरात जेही 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीतील त्यांना भरपूर मतांनी विजयी करा व आपल्या प्रभागाचा विकास करा. एवढे बोलून मी 2 शब्द संबोधतो. धुळे शहरातील 100 फुटी रोडची दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अखेर माजी आमदार फारुख शाह यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनातर्फे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. धुळे शहरातील 100 फुटी रोडच्या दयनीय अवस्थेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. माजी आमदार फारुख शाह यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग आली असून परिसरातील नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मुंबई आग्रा महामार्ग ते डी मार्ट दरम्यानच्या 100 फुटी रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, काँग्रेस आणि आझाद हिंद संघटनेसह अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलने केली होती. मात्र महानगरपालिका प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नव्हती. अखेर माजी आमदार फारुख शाह यांनी या गंभीर समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा केला आणि प्रशासनाला काम सुरू करण्यास भाग पाडले. रविवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सध्या खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून लवकरच्या रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. धुलिया शहर का मुख्य रास्ता 100 फुटी रोड हाईवे रोड से लेकर डीमार्ट तक राहदारी के लिए बड़ा खराब हो चुका था. जगह जगह यहाँ पर खड्डे हो गए थे. राष्ट्रवादी पक्ष की तरफ से और आजाद हिंद संगठन की तरफ से कई बार महापालिका के अंदर निवेदन दिया गया, मगर महापालिका सोई हुई थी. पिछले 2 दिनों के पहले माजी आमदार फारुख शाह साहब ने उनके कार्यालय में महापालिका के सभी इंजीनियर्स और ठेकेदार को बुलाकर एक मीटिंग ली और उनको आदेश दिया कि 100 फुटी रास्ते के ऊपर जितने खड्डे हैं इसका रिपेयरिंग का काम, खड्डे भरने का काम 2 दिन में शुरू हो जाना चाहिए. और उनके आदेश पर ये रास्ता भरने का, खड्डा भरने का काम शुरू हो गया है. खड्डा मुरुम और खड़ी से भरने के बाद ये एक बार सेट होने के बाद इसके ऊपर डामरीकरण कर दिया जाएगा और आने वाले कुछ दिनों के अंदर डिवाइडर के ऊपर जो घान है और ये रास्ते पर जितनी गंदगी फैली हुई है ये सारे को साफ करने का काम 15 तारीख के बाद से शुरू किया जाएगा. और आने वाले दिनों के अंदर 100 फुटी रोड को सुशोभीकरण करने के लिए जिन चीजों की जरूरत है वो सारे काम नियोजित किए गए हैं. आगे इंशाअल्लाह वो काम पूरे किए जाएंगे. जय हिंद, जय राष्ट्रवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. फाशी पूल ते संतोषी माता चौक रस्त्यावरील वन विभागाच्या कार्यालयासमोरील फुटपाथवर सुशोभीकरणासाठी ओटे बांधणे व विद्युत व्यवस्था करण्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न. हरिभक्त परायण विठ्ठल महाराज चौधरी उर्फ मोठे बाबा यांच्या 15व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता. श्री आशापुरी देवी मंदिराच्या प्रांगणात जिल्हास्तरीय वारकरी मेळावा व जीवन गौरव पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न. देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील भोई सोसायटीत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ. आणि माजी आमदार फारुख शाहच्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनातर्फे 100 फुटी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.